अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्ती मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांना समर्पित असतो. या काळात श्राद्ध करणे, तर्पण करण्याची परंपरा आहे. तसेच असे मानले जाते की विधिविधांनुसार पूर्वजांना आपण श्राद्ध केले, तर्पण केले तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यामध्ये सुख समाधान देखील आपल्याला मिळते. यंदा पितृपक्ष कधी सुरू होणार आहे, त्याचा योगायोग काय आहे, या काळात कधी कोणते नियमाचे पालन करावे, ही संपूर्ण माहिती आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पितृपक्षाच्या काळात काही गोष्टी आपल्या घरातून इतरांना द्यायची नसते. ते कुठल्या गोष्टी आहेत ते देखील आपण बघणार आहोत. तसेच आपण या वस्तू दिल्यामुळे आपल्याला काही धनहानी होऊ शकते, लक्ष्मीची कृपा दूर होऊ शकते आणि पितरांचा आशीर्वाद देखील कमी होऊ शकतो आणि पितृदोष देखील लागू शकतो. मंडळी, माणूस मेल्यानंतर त्याचा आत्म्याचा एक नवीन प्रवास सुरू होत असतो. त्यासाठी पितृपक्षाला खूप महत्त्व दिले जाते. या काळात कोणत्याही शुभ कार्य करू नये, कारण या काळात आपल्या पूर्वजांना समर्पित असतो. मंडळी, या काळात आपण पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करत असतो. तर या दिवशी विधीनुसार आपण त्यांच्या पसंतीनुसार आपण त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, आपल्या अडचणी दूर करण्यासाठी, सुख शांती आणि समृद्धी आपल्याला प्राप्त होण्यासाठी पिंडदान, तर्पण, श्राद्ध हे करायला पाहिजे. आपल्याला यावर्षी 2025ला पितृपक्ष हा 7 सप्टेंबरला पहाटे 1:41 सुरू होणार आहे आणि 21 सप्टेंबरला पितृ अमावस्या आहे. तर आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वजांना देवाप्रमाणेच मान दिला जातो आणि त्यांना संतुष्ट ठेवणे हे आपले प्रथम कर्तव्यच आहे. पितृ जर आनंदी असतील तर घरामध्ये सुख शांती नांदते आणि जर पितृ नाराज असतील तर घरामध्ये अडचणी, मानसिक अशांतता देखील वाढते. असे मानले जाते की पक्षाच्या काळात दररोज तर्पण करणे हे श्रेष्ठ मानले जाते, पण ज्यांचे आई वडील अजून हयात आहेत त्यांनी तर करू नये. त्याऐवजी त्यांनी दररोज सूर्याला पाणी अर्पण करावे आणि आपल्या पूर्वजांच्या आवडत्या देवांचे स्मरण करावे. ज्यांचे आई वडील नाहीत किंवा एक तरी पालक गेले आहेत त्यांनी पितृपक्षामध्ये दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण करावे. म्हणजे पाण्यामध्ये दूध आणि काळे तीळ मिसळून आपण ते तर्पण केले जाते. या काळात गायीसाठी चारा किंवा अन्न देणे हे खूप पुण्याचे मानले जाते. असे केल्याने फक्त देवांनाच नाही तर पितरांना देखील आनंद होत असतो, ते प्रसन्न होतात. श्रद्धेने आणि भक्तिभावाने जर गायीला अन्न दिले तर त्याचे संपूर्ण पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होते. पितृपक्षात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला पूर्वजांच्या नावाने दिवा लावायचा असतो. शास्त्रात असे सांगितले जाते. पितृ प्रसन्न होतात कारण या काळात पितृ दक्षिण दिशेकडून आपल्या नातेवाईकांकडे पृथ्वी तलावर येत असतात असं मानलं जातं. या काळात पूर्वजांचा विधीनुसार श्राद्ध केला जातात आणि त्यावेळी दक्षिणेकडून येऊन पितरांना आवाहन केले जाते. ते पितृपक्ष काही गोष्टी अशा आहेत की त्या आपण टाळायला पाहिजे. त्या म्हणजे आपण मांस खाऊ नये, मद्यपान करू नये, यज्ञ, अनुष्ठान किंवा कोणतेही शुभ कार्य करू नये, नवीन कपडे, दागिने खरेदी करू नये, दाढी करू नये, केस कापू नये, घरामध्ये भांडणे, कटकटी करू नये, घरामध्ये मोठी दुरुस्ती किंवा बांधकाम यापासून दूर राहावे. पितृपक्षाचा संपूर्ण काळ म्हणजे भाद्रपद महिन्याचा अमावस्यापर्यंत हा संपूर्ण काळ हा पूर्वजांना समर्पित असतो. पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी जर योग्य पद्धतीने पूजन तर्पण केले तर पितृदोष हा कमी होतो, काही काळाने तो दूर निघूनही जातो असे मानले जाते. मंडळी, आपल्या कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद असणे खूप महत्त्वाचे असते. त्यांच्या आशीर्वादामुळे आयुष्यात सुख, शांती आणि समाधान आपल्याला भेटत असतो. आपल्या धर्मग्रंथानुसार असे सांगितले जाते की पितृलोकात एक दिवस आपल्या पृथ्वीवरच्या एका वर्षा इतका असतो. म्हणजे पितृलोकांनी पृथ्वीवर या दोन्ही ठिकाणी वेळेची गती वेगळी आहे.
पितृपक्षाच्या काळात पितृलोकांचे दरवाजे हे उघडलेले असतात आणि आपल्या पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवर येत असतात. म्हणूनच या काळात आपण श्राद्ध करणे, तर्पण करणे, दान करणे हे खूप महत्त्वाचे आहे, असे मानले जाते. एका धार्मिक विधीनुसार आपल्या प्रती आपण त्यांचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मार्ग असतो. आणि या काळात काही गोष्टीचा लक्ष ठेवावे लागते. जर पितृपक्षात काही चुका झाल्या तर त्याचा परिणामही आपल्याला आयुष्यभर भोगावा लागतो. म्हणूनच आपल्या या दिवसामध्ये योग्य आचार विचार आणि नियमाचे पालन करावे. पितृपक्षामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, ती म्हणजे आपल्या पूर्वजांबद्दल आपण कुठेही कोणासमोर वाईट बोलू नये, त्यांची निंदा करू नये. असे मानले जाते की पृथ्वीतलावर हे आपले पूर्वज येत असतात आणि आपल्या आजूबाजूला सूक्ष्म स्वरूपात उपस्थित असतात. आपण त्यांचे श्राद्ध करतो, त्यांचे तर्पण करतो आणि पिंडदान करतो. हे सगळे ते पाहत असतात. त्यानुसार ते आपल्याला आशीर्वाद देतात. म्हणूनच या काळात पूर्वजांविषयी आपण आदराने बोलावे. चुकूनही कुणाविषयी वाईट बोलू नये. आपले विचार आणि तक्रार करणे टाळावे. आपले सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे श्राद्ध ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन करणे गरजेचे असते. दररोज सकाळी उठल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाजवळ पाणी शिंपडावं. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. दररोज पिंपळाच्या झाडाला काळे तीळ टाकून पाणी हे अर्पण करावे. असे केल्याने पूर्वज हे प्रसन्न होतात. आयुष्यभर सुख, शांती आणि समाधान हे भेटतो. पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला भेटत असतो. तसेच तुम्ही दक्षिण दिशेला दिवा लावणे देखील खूप महत्त्वाचे आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली देखील तुम्ही दिवा लावू शकता. दिव्यामध्ये काळे तीळ हे नक्की टाकावेत. घरामध्ये तुम्हाला हा दिवा दक्षिण दिशेला लावायचा असतो. शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाला देखील तुम्ही हा दिवा नक्की लावावा. पिंपळाच्या झाडाला पितृपक्षात विशेष सेवा करावी. पण असे करताना झाडाला थेट हात लावू नये. असे मानले जाते की पितृ या काळात झाडावर वास करत असतात. त्यामुळे झाडाची सेवा जसे तुम्ही पाणी घालणे, लावणे असे असते. म्हणजेच त्यांचा आदर करणे असं होतो आणि झाडाला स्पर्श न करता तुम्ही या सर्व प्रयोग करू शकता, सेवा करू शकता. मंडळी, पितृपक्षामध्ये आपण घरातल्यांचा आणि बाहेरच्यांचा नेहमी आदर सत्कार करावा. त्यांना आपण वाईट शब्द, अपशब्द हे बोलू नये. त्यामुळे देखील पितृ हे नाराज होऊ शकतात. त्यामुळे आपण बोलताना सावधगिरीने बोलावे. कुणालाही वाईट बोलू नये, अपशब्द बोलू नये. तसेच तुम्ही या दिवशी कावळा, कुत्रा, गाय यांना खायला घालावे. मंडळी, पितृपक्षामध्ये तुम्ही एका चपातीवर दही भात ठेवून गाईला खायला द्यावे. या छोट्या-छोट्या गोष्टी केल्यामुळे देखील पूर्वज हे प्रसन्न होतात. छोट्या-छोट्या गोष्टीमधून पितृपक्षात मोठा महत्त्वाचा असा हा भाग असतो. त्यामुळे आपण त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. काही नियमाचे पालन देखील करणे खूप महत्त्वाचं असतं. या काळात काही गोष्टी घरातून बाहेर देण्याचे टाळावे. पितृपक्षात काही दिवसापर्यंत या नियमाचे आपण पालन करावे. या काळात काही गोष्टी आपण आपल्या पितृपक्षात कोणालाही देऊ नये. या दिवसापर्यंत या नियमाचे तुम्ही पालन करायचे आहे. या काळात तुम्हाला घरामध्ये विशेष अशा वस्तू आहेत त्या कुणालाही देऊ नये. तुम्हाला जवळचे मित्र असतील किंवा नातेवाईक असतील त्यांना देखील तुम्ही या वस्तू द्यायच्या नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे कुशा. कुशा ही पितरांसाठी जेव्हा आपण तर्पण किंवा पिंडदान केले जाते तेव्हा ह्या कुशा वापरल्या जातात. कुशा ह्या कुणालाही आपण देऊ नये. मंडळी, दुसरी गोष्ट म्हणजे तांदूळ आहे. तांदळाचा वापर आपण खीर आणि दही भातासाठी करत असतो. हा पदार्थ विशेषतः पूर्वजांसाठी समर्पित असतो. त्यामुळे पितृपक्षात कोणालाही तांदूळ देणे तुम्हाला टाळायचे आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे. या काळात कोणालाही कर्ज देणे, उधार करणे, त्याचबरोबर कोणाबरोबर उसने घेणे हे देखील तुम्हाला टाळायचे आहे. त्यामुळे आर्थिक देवाणघेवाण तुम्ही शक्यतो या काळामध्ये करू नये. आर्थिक नुकसान होऊ शकते. कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात तुम्ही या काळात करायची नाही. मंडळी, हे साधे
पण महत्त्वाचे असे नियम आहेत, ते पाळले तर तुम्हाला पितरांचा आशीर्वाद हा नक्की प्राप्त होईल. जीवनातील अडचणी, दुःख, दारिद्र्य हे हळू-हळू कमी होईल. तुम्हाला सुख, समृद्धी आणि शांततेचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल. पितरांचा आशीर्वाद हा देवांच्या आशीर्वादासारखाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही या पितृपक्षात तुम्ही काही ना काही सेवा तुम्ही करत राहा. पितृस्तोत्र, पितृअष्टक असते ते देखील तुम्ही बोलू शकता. तर मंडळी, असा हा आजचा व्हिडिओ पितरांविषयी होता. पितरांना काय करावे, काय करू नये याविषयी आज आपण संपूर्ण माहिती बघितली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. मंडळी, आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.